तर मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, सायलीला पकडून नेण्यात पोलिसांना यश तर आलेलं आहे, पण अश्विन, अर्जुन आणि चैतन्यने असे काही प्रयत्न केलेत, त्यामुळे त्या मुली तर सापडल्या आहेत। पण त्या मुलींनी मात्र अर्जुन समोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलाय। ते सत्य ऐकून अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलाय। तर मित्रांनो, अर्जुन समोर आता काय सत्य आलंय। आता मुलींना सोडवल्यानंतर सुद्धा जे काही रॅकेट आहे त्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आता ज्या कोणत्या मुली पकडल्या गेल्या त्यांच्यासाठी मात्र सायलीला अटक झालेली नाहीये। सायलीला अटक झाली ती म्हणजे सोनमसाठी। आता सोनमचा पत्ता सांगणार आहेत ते म्हणजे या सगळ्या मुली। त्या मुलींनी पत्ता सांगितल्यानंतर अर्जुन मात्र खूप मोठी खेळी खेळत सायलीला तर परत घेऊन येणार, रॅकेटचा सुद्धा पर्दाफाश होणार। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे मात्र प्रिया कॉन्स्टेबलला म्हणू लागते की हे बघा, सायली ज्या वेळेला इकडे येईल ना त्यावेळेला मात्र तुम्ही तिचे हाल करायचे आहेत। त्यावेळेला ती बाई म्हणू लागते की प्रिया तू शांत बस, अगं तू जे काही करतेस ना या मात्र तुझ्या गोष्टी माझ्या कळण्याच्या बाहेर आहेत। अगं तू हे जे काही करतेस ना त्यामुळे मी सुद्धा एक दिवशी या सगळ्यामध्ये अडकेन आणि माझी नोकरी जाईल। त्यावरती प्रिया म्हणू लागते की जाऊ दे हो, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी तुमची नोकरी टिकली ना तर म्हणजे बस। एकदा का मी इथून बाहेर पडले ना तर मात्र तुम्हाला सुद्धा बाहेर काढायला मी इथून काही कमी करणार नाहीये। मी तुम्हाला असा काही जॉब देईन ना त्यामुळे तुम्हाला पैशांची अजिबात कमी भासणार नाहीये। तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम करताय। आता तुम्ही एवढंच करायचंय की ती सायली ज्या वेळेला इकडे येईल ना तिला मात्र खूप त्रास द्यायचा। जितका जास्त तू तिला त्रास देशील ना तितकी जास्तच तुझी पैशाची किंमत वाढत जाईल, एवढी गोष्ट मात्र तू लक्षात ठेव। त्यावरती ती म्हणू लागते की बघ, मला जेवढं काही शक्य आहे तेवढं मी करेन, पण तू हे जे काही अति करतेस ना ते आता तू थांबव। जर का या सगळ्यामध्ये अतिची माती झाली ना तर मात्र आपल्यासाठी खूपच कठीण होणार आहे। त्यावरती प्रिया म्हणू लागते की तू मला नको समजवू, मला फक्त सायलीचे तडपून तडपून हाल झाले पाहिजे आणि हेच मला पाहायचं आहे। त्यावरती ती कॉन्स्टेबल म्हणू लागते की ठीक आहे, कर तुला काय करायचंय ते, मी तिचे हाल करेन पण एका लिमिट पर्यंत। मात्र प्रियाला डोळे लागलेले आहेत ते म्हणजे सायलीला त्रासात पाहण्याचे। तर इकडे मात्र अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकाल का? अहो मी सुद्धा एक वकील आहे, त्यामुळे तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकाल का, म्हणजे ज्या मुली आश्रमातून गायब झाल्यात आणि त्याच प्रकरणात तुम्ही आता सायलीला घेऊन चाललेले आहात का? त्यावरती पोलीस म्हणू लागतात की हे बघा 2 घटना घडल्यात। त्यावरती अर्जुन म्हणू लागतो की 2 घटना? वरती इन्स्पेक्टर म्हणू लागतात की हो 2 घटना, म्हणजे सोनम नावाची मुलगी आहे ना तिला सुद्धा आम्ही हे केलेलं आहे। त्यावरती अर्जुन म्हणू लागतो की काय सोनम नावाची मुलगी, म्हणजे सोनम नावाच्या मुलीला आम्ही तर घरी पाठवलं होतं। आता श्वेता मात्र नाटक करत म्हणू लागते की हो, सोनमचा आणि सायली ताईचा काय संबंध, म्हणजे आम्ही तिच्या घरचं सगळं काही बघितलं आणि तिच्या काकांसोबतच तिला पाठवलं। काही नाही, तुम्ही सायली ताईवरती खोटा नाटा आरोप करू नका। त्यावरती पोलीस म्हणू लागतात की हे बघा, आम्हाला जे काही कळलंय ना त्यावरून मात्र सोनम तिच्या घरी गेलेली नाहीये, म्हणजे सोनमला मात्र डायरेक्ट विकण्यात आलेलं आहे। असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणू लागतो की नाही नाही, म्हणजे तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालाय। तुम्ही मात्र या सगळ्यामध्ये हा गैरसमज करून घेऊ नका, म्हणजे मी काय सांगतोय ना त्याच्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या। सोनमला मात्र कुठेही गायब करण्यात आलेलं नाहीये, तिच्या घरी गेलेली आहे। तर सायली म्हणू लागते की अर्जुन सर, मला पकडून नेण्यापेक्षा मला जास्त काळजी त्या मुलींची वाटत आहे आणि मला काळजी वाटते ती म्हणजे सोनमची। असं कसं शक्य आहे? इन्स्पेक्टर साहेब, सोनमच्या बद्दल तुम्हाला काय माहिती कळाली? त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात की आम्हाला सोनम बद्दल हे कळालं आहे की सोनमला विकण्यात आलंय। आता मात्र सायली रडायला लागते। आता सगळेजण सायलीला समजावतात आणि म्हणू लागतात की सायली तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको, काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता सगळं काही ठीक होणार आहे। आता मात्र सायलीला पकडून घेऊन चाललेत। कल्पना म्हणू लागते की सायली अगं हे सगळं काही काय घडलं, म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा आनंदाचा प्रसंग यावा आणि त्या प्रसंगाला काहीतरी गालगोट लागावं, हेच आपल्या सोबत घडत आहे। मला तर खरंच कळत नाही की सायली हे सगळं काही नेहमी आपल्या सोबतच का होतंय।
असं म्हटल्यानंतर सायली सांगू लागते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही एकदम ठीक होणार आहे. आता सायलीला मात्र पोलिसांनी धरलेलं आहे, पण अर्जुनला मात्र सायलीची खूपच काळजी वाटू लागते. अर्जुनला वाटू लागते की या सगळ्यामध्ये सायलीला काही त्रास तर होणार नाही ना. आता अर्जुन मात्र कुसुमला कॉल करतो आणि म्हणू लागतो की कुसुमताई मला एक गोष्ट तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे मुली आता मोबाईल घेऊन गेल्यात का. त्यावरती कुसुम म्हणू लागते की हो मुली आता मोबाईल घेऊन गेलेल्या आहेत. त्यावरती अर्जुन म्हणू लागतो की ठीक आहे, आता जो नंबर मुलींकडे आहे तो नंबर तुम्ही मला पाठवून द्या. असं म्हटल्यानंतर कुसुम लगेचच तो नंबर अर्जुनला पाठवते. आता अर्जुन लगेच सावंत इन्स्पेक्टरना फोन लावतो आणि म्हणू लागतो की आता काही झालं तरी लगेचच या नंबरचं लोकेशन ट्रेस करा. तर मित्रांनो आपण पाहिलंच होतं की ज्या वेळेला त्या मुली गाडीमध्ये बसल्या होत्या त्याच वेळेस त्यांचा मोबाईल खाली पडला होता. आता कुणी आपला मोबाईल घेऊ नये त्यामुळे माणसेने मात्र तो मोबाईल आपल्या पॉकेटमध्ये लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो मोबाईल मात्र माणसेच्या पॉकेटमधून निघून गाडीत पडलेला असतो, ज्याची कल्पना मात्र अजिबात कोणालाच नसते. आणि ती गाडी मात्र या गोडाऊनच्या बाहेर उभी आहे, त्यामुळे लोकेशन मात्र त्या मोबाईलचं गोडाऊनच्या बाहेरचं दाखवतंय. आणि ही गोष्ट मात्र प्रिया किंवा सचिन या दोघांनाही अजिबात माहिती नाहीये. या सचिन या दोघं मात्र मुलींना त्रास देण्यामध्ये खुश आहेत. आता सचिन मात्र प्रियाला म्हणू लागतो की आता आपला डाव यशस्वी झालेला आहे, आता सायली मात्र थोड्याच वेळात तिकडे येईल. तर इकडे मात्र अर्जुनला लोकेशन सापडलं आहे. अर्जुन सावंत इन्स्पेक्टरांना म्हणू लागतो की आता काही झालं तरी त्या लोकेशन वरती जा, मला 100% खात्री आहे की आपल्याला काहीतरी सस्पिशियस तिथे भेटणार म्हणजे भेटणार. असं म्हणत अर्जुन मात्र त्या लोकेशन वरती गेलेला आहे. आता मात्र सायलीला जेलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि सायलीला जेलमध्ये आणल्यानंतर तिची भेट मात्र प्रियासोबत झालेली आहे. आणि सायलीला समजलं आहे की आतापर्यंत जे काही कारस्थान झालेलं आहे ती सगळी काही कारस्थानं प्रियानेच केलेली आहेत. सायली आता प्रियाला म्हणू लागते की तुला काय वाटलं, म्हणजे माझ्यावरचा राग तू या छोट्या मुलींवरती काढशील आणि मी तुला माफ करेन. प्रिया अगं तू पण प्रेग्नेंट आहेस ना, आणि हे सगळं काही असताना तुला अजिबात लाज वाटली नाही का, म्हणजे आपण या मुलींसोबत काय करतोय, काय घडतोय, त्यांना आपण अशा पद्धतीची वागणूक देतोय, तुला जरा सुद्धा लाज वाटत नाही का ग. प्रिया देवाला घाबर असं म्हणत सायली ज्या वेळेला तिला बोलू लागते. आता प्रिया मात्र सायलीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यानंतर सायली प्रियाला सांगू लागते की हे बघ, देवाच्या घरी अंधार असला ना, देव कधीतरी तुझा न्याय करेल, तेव्हा मात्र तू या सगळ्यापासून वाचू शकणार नाहीये. तर इकडे मात्र अर्जुन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि तो त्या मुलींना सोडवू लागतो. आता अर्जुन त्यांना म्हणू लागतो की तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे ना, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सुखरूप सोडवेन, मी आहे तुमच्या सोबत. असं म्हणत अर्जुनने तर मुलींना सोडवलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र मुलींनी सांगितली आहे की या सगळ्यामध्ये 100% प्रियाचा हात आहे. ही गोष्ट मात्र अर्जुन समोर आलेली आहे. आता अर्जुन त्यांना विचारू लागतो की तुम्हाला हे सगळं काही कसं कळलं. त्यावरती त्या मुली सांगू लागतात, एक बाई प्रियाशी फोनवरती बोलत होती. हे सगळं काही ऐकून मात्र अर्जुनने पोलिसांना बोलवलं आहे आणि त्या मुलींना मात्र त्याने सोडवलेलं आहे. अर्जुनने मात्र त्या मुलीला सोडवलेलं आहे आणि प्रिया आणि सगळ्यांचा पर्दाफाश झालेला आहे.